विद्यार्थ्यांनो, आपली दुसरी संकल्पना आहे साम्यवाद. ते प्रस्तावना बघू आपण. साम्यवाद ही एक अशी समाजव्यवस्था आहे ज्यामध्ये उत्पादनाचे मुख्य साधने व स्रोत समाजाच्या मालकीची असतात. कामाची समान विभागणी, योग्यतेनुसार आणि सर्व फायदे गरजेनुसार हे कम्युनिस्ट विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत. भांडवलवादाच्या प्रसारामुळे कम्युनिस्ट विचारसरणी मागे पडत गेली. बघा, साम्यवाद ही एक अशी समाजव्यवस्था आहे ज्यामध्ये उत्पादनाचे मुख्य साधने व स्रोत समाजाच्या मालकीचे असतात. बघा, 1945 नंतर शीतयुद्धाला सुरुवात झाली आणि 2 गट पडले. एक गट होता साम्यवादी विचारसरणीचा आणि दुसरा गट होता भांडवलशाही विचारसरणीचा. तर मित्रांनो बघा, साम्यवादात इथं स्पष्ट म्हटलंय काय, उत्पादनाची मुख्य साधने व स्रोत समाजाच्या मालकीचे असतात. याच्या उलट भांडवलशाहीमध्ये काय असतात, तर उत्पादनाची साधने आणि स्रोत ही एका खाजगी मालकाची असतात. आणि साहजिकच खाजगी मालक म्हटला की तो भांडवलदार असतो आणि भांडवलदार हा आपल्या भांडवलाचा उपयोग करून तो काय करत असतो, त्याच्या इथे जे काही साधने स्रोत असतात ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो आणि स्वतःचं उत्पादन वाढवतो. म्हणजेच काय, तर समाजात हे जे भांडवलदार आहेत ते मूठभर असतात आणि हे मूठभर भांडवलदार त्या देशाची, त्या समाजाची काय करत असतात, पिळवणूक करत असतात. म्हणजेच मूठभर लोकांच्या हाती सत्ता असते. आर्थिक उत्पादनाची साधने ही भांडवलदारांच्या हातात असतात. त्याच्यामुळेच मूठभर लोक हे श्रीमंत असतात आणि बाकीचे जे लोक असतात ती काय असतात, गरीब असतात. आणि या गरिबीचं कारण फक्त काय आहेत, उत्पादनाचे मुख्य साधने आणि स्रोत हे भांडवलदाराच्या ताब्यात असतात. या उलटची जी व्यवस्था म्हणजे साम्यवाद. मग साम्यवादात काय असतं, उत्पादनाची साधने व स्रोत ही समाजाच्या मालकीचे असतात. त्याच्यामुळे काय होतं, समाजात विषमता निर्माण होत नाहीत. म्हणून रशियन राज्यक्रांतीनंतर बऱ्याच देशांमध्ये साम्यवाद विचारसरणी काय झाली आहे, उदयास आलेली आहेत. बऱ्याच देशांमध्ये असलेली राजेशाही, भांडवलशाही ही उलथून टाकण्यात आली आणि तेथे साम्यवादाचा काय झालाय, प्रसार झाला. परंतु बघा, भांडवलवादाच्या प्रसारामुळे कम्युनिस्ट विचारसरणी पुन्हा काय झाली, मागे पडत गेली. बघा, 1945ला शीतयुद्ध सुरू झालं. भांडवलवाद आणि साम्यवाद या दोघांमध्ये, म्हणजे अमेरिकेचा भांडवलवाद आणि सोव्हिएत संघ म्हणजे रशियाचा साम्यवाद, या दोघांमध्ये संघर्ष झाला. या दोघांच्या संघर्षाला आपण शीतयुद्ध म्हणतो. परंतु हे जे शीतयुद्ध होतं हे वैचारिक होतं. ठीक आहे, साम्यवाद आणि भांडवलवाद या विचारांवरती युद्ध खेळलं गेलं. परंतु जग जसं जसं आधुनिकतेकडे जात राहिलं तसं साम्यवाद काय झाला, मागे पडत गेला. आणि पुन्हा एकदा भांडवलवाद हा उदयास आला. आणि भांडवलवाद उदयास येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नवनवीन लागलेले शोध. आणि या शोधांमुळे जागतिकीकरणाची काय झाली आहे, प्रक्रिया घडून आली. व्यापार वाढला आणि व्यापार वाढल्यामुळे साहजिकच भांडवलदारांचं महत्त्व वाढलं. आणि भांडवलदारांचं महत्त्व वाढलं आणि या महत्त्वामुळेच पुढे कम्युनिस्ट विचारसरणी म्हणजे साम्यवादाची जी विचारसरणी होती ती मागे पडत गेली. आता आपण समजून घेऊया अर्थ. साम्यवाद म्हणजे अशा प्रकारची समाजव्यवस्था की जिथे मानवाचा अहंकार व स्वार्थवृत्ती याचा लोप होऊन खाजगी संपत्ती, पैसा, मालमत्ता इत्यादी वस्तू सामाजिक मालकीच्या होतात, याची शाश्वती दिली जाते. बघा, भांडवल म्हटलं की खाजगीकरण आलं आणि साम्यवाद म्हटलं का समाजाची मालकी आली. हे लक्षात घ्या. मग जर समाजात वावरत असताना, समाजात काम करत असताना समाजासाठी उपयोगी पडावं लागतं, नाही का. मग हे करत असताना मानवाचा अहंकार त्याचा सर्वात पहिल्यांदा लोप झाला पाहिजे. कारण की अहंकार जर असेल
तर तो समाजाच्या उपयोगी पडत नाहीत, तो एकापुरताच मर्यादित राहतो. म्हणून मानवाचा अहंकार व त्याची स्वार्थी वृत्ती याचा लोप होऊन खाजगी संपत्ती, पैसा, मालमत्ता जे काही खाजगी आहेत, स्वतःचं आहेत इत्यादी गोष्टी साम्यवादामध्ये काय होतात, नष्ट होतात. आणि ह्या जर नष्ट झाल्या तर सामाजिक मालकीच्या हातात याची शाश्वती दिली जाते. म्हणजे वरती गोष्टी आपण बघितल्या, संपत्ती, पैसा आणि मालमत्ता, ह्या कोणाच्या हातात दिल्या जातात, समाजाच्या हातात दिल्या जातात. आणि याच्यामुळे समाजाचा काय होतो, विकास होतो. नुसताच समाजाचा विकास नाही, जर समाजाचा विकास झाला तर साहजिकच देशाचाही पण काय होतो, विकास घडून येतो. म्हणून साम्यवाद हा बऱ्याच देशांमध्ये काय झालाय, विकास पावला. त्यानंतर आहेत साम्यवादाचे स्वरूप. कार्ल मार्क्सने दास कॅपिटल या ग्रंथात साम्यवादाचा पुरस्कार केला. युरोप खंडातील विकसित राष्ट्रांनी लोकशाही समाजवादाचा साम्यवाद स्वीकारला होता. साम्यवादाचे स्वरूप आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे काय करणार आहोत, बघणार आहोत. बघा, साम्यवाद विचार जर कोणी मांडले असेल तर ते आहेत कार्ल मार्क्सने आपल्या दास कॅपिटल या ग्रंथामध्ये. साम्यवादाचा जनक म्हणूनही कार्ल मार्क्स याला ओळखले जाते. मग बघा, एक आहे जमीनदारी पद्धती खालसा. उपलब्ध साधन संपत्तीचे असमान वाटप, खाजगीकरण, आर्थिक विषमता, राजकीय विषमता दूर करण्यासाठी साम्यवादी विचारसरणीचा प्रसार होत गेला. रशियात बोल्शेविक पक्षांनी झारशाही उलटून टाकल्यानंतर लोकहिताच्या कार्यक्रमांना प्राधान्य दिले. जमीनदारी पद्धत खालसा करण्यात आली व लोकसंख्येच्या प्रमाणात जमिनीचे वाटप करण्यात आले. बघा, आजपासून आपण 100-150 वर्ष मागे जर गेलो तर मी वरती उल्लेख केला की जमीनदारी पद्धत काय होती, अस्तित्वात होती. एकाच व्यक्तीच्या हातात हजारो एकर काय असायची, शेती असायची. आणि ज्या व्यक्तीच्या हातात ती शेती असायची किंवा मालकीची ती शेती असायची, साहजिकच तो राजाचा काय असायचा, नातेवाईक असायचा किंवा तो त्याच्या विचारांशी सहमत असायचा. परंतु हा जो जमीनदार असायचा याच्याच मालकीची सगळी जमीन असल्यामुळे साहजिकच तो समाजाची काय करणार, लूट करत असायचा. म्हणून साम्यवादामध्ये जमीनदारी पद्धती काय करण्यात आली, खालसा करण्यात आली. अशी जी एका व्यक्तीच्या हातात असलेल्या हजारो एकर जमिनी होत्या त्या काढून घेण्यात आल्या आणि त्या जमिनी कोणाला देण्यात आल्या, जो कष्ट करेल, शेतीवर राबणारा होता प्रत्यक्ष, त्याला त्या जमिनींचं काय करण्यात आलं, वाटप करण्यात आलं. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती काय होणार होती, मजबूत होणार होती आणि देशाचाही विकास होणार होता. म्हणून जमीनदारी पद्धती खालसा करणं महत्त्वाचं होतं आणि साम्यवादामध्ये सर्वात प्रथम कार्य तेच केले गेले. काय तर जमिनी खालसा करण्यात आल्या. त्यानंतर साधन सामग्रीचे केंद्रीकरण. साम्यवादाच्या दृष्टीने साधन सामग्रीचे केंद्रीकरण करणे ही विचारसरणी महत्त्वाची मानली जाते. त्या दृष्टीने उत्पादन साधन सामग्रीचे केंद्रीकरण करून मूलभूत उद्योग शासनाच्या हातात ठेवणे अशी साम्यवादाची नीती होती. बघा, आपण भांडवलशाही व्यवस्था म्हटलं की खाजगीकरणाला महत्त्व असतं आणि साहजिकच त्याच्या उलट साम्यवाद म्हणजे समानता समाजाच्या मालकीची असतात. मग सर्वच उद्योग व्यवसाय समाजाच्या समाजाच्या हातात द्यायची का नाही, कारण की पुढे समाजात सुद्धा पुन्हा काय होऊ शकतो, वादविवाद झाल्यानंतर काही महत्त्वाचे उद्योग व्यवसाय असतात ते कोणाच्या मालकीचे असावा, खाजगी द्यायचे की समाजाच्या, नाही तर ते कोणाच्या, केंद्र म्हणजे जे काही शासन सरकार देश चालवतं. म्हणून मूलभूत काही उद्योग असतात ते कोणाच्या मालकीचे असावेत, केंद्राच्या, म्हणजे देशाच्या जे काही सरकार असेल त्याच्यावर त्याचं नियंत्रण असावं. मूलभूत उद्योग कुठले तर बघा, मीठ महत्त्वाचं आहेत की नाही. असा जर उद्योग जर खाजगी ठेवला, त्याचा तुटवडा निर्माण केला तर लोकांची काय होऊ शकते, पिळवणूक. यातून जास्त पैसा एखादा खाजगी व्यक्ती काय करेल, कमवू शकतो. तर म्हणून असे काही उद्योग आहेत तर ते कोणाच्या मालकीचे असावेत, केंद्राच्या. म्हणून साधन सामग्रीचे केंद्रीकरण करण्यात येते. त्यानंतर उत्पादनाचे समान वाटप. लेनिनने मार्क्सवादी दृष्टिकोन राबवण्याचा प्रयत्न केला.
भांडवलशाही माध्यमातून घडून आलेली क्रांती सामाजिक क्रांतीला कधीच पर्याय ठरू शकत नाही. नव्या तंत्राचा फायदा फक्त धनिकांना होतो व उत्पादन वाढीसाठी कामगारांची पिळवणूक केली जाते. आर्थिक विषमता निर्माण होते. हे चित्र बदलून उत्पादनाचे समान वाटप करून सर्वांना समान न्याय मिळवून देणे हा साम्यवादी सारणीचा काय होता? उद्देश होता. लेनिनचं काय म्हणणं आहे तर भांडवलशाही माध्यमातून घडून आलेली क्रांती सामाजिक क्रांतीला कधीच पर्याय ठरू शकत नाही. नव्या तंत्राचा फायदा फक्त धनिकांनाच होतो. साहजिकच आहे. जो भांडवलदार असतो त्याच्याकडे भांडवल असल्यामुळे तो जास्तीचे पैसे देऊन ठराविक तंत्र आपल्या मालकीचं करून घेतो आणि हवा तसा वापर करून तो काय करतो? उत्पादन करतो, उत्पादन वाढवून घेतो, नफा मिळवतो आणि जास्तीचा नफा काय करतो? आपल्या खिशात टाकतो आणि कामगारांना मात्र तो त्यातलं फारसं उत्पादन देत नाहीत. बरोबर की नाही? मग त्याच्यामुळे काय होते? देशामध्ये आर्थिक विषमता निर्माण होते. मग हे चित्र बदलून टाकण्यासाठी जे काही उत्पादन झालेलं आहे त्या उत्पादनाचं समान वाटप हे कोणामध्ये करायचं आहे? लोकांना करायचं आहे. त्या राष्ट्राशी संबंधित असलेले लोक. अशी साम्यवादी विचारसरणी त्याला अपेक्षित होती. म्हणून उत्पादनाचं काय करायचं? उत्पादनाचे समान वाटप. त्यानंतर आर्थिक समानता. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाल्याखेरीज देशाची आर्थिक भरमसाठ होणार नाही याची जाणीव साम्यवादी शासकांना होती. त्या दृष्टीने देशातील उत्पादनाचा योग्य वापर होऊन देशातील जनतेला आर्थिक समानता प्राप्त करून देणे व आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे ही विचारसरणी साम्यवादाची होती. तर बघा, सर्वात भांडवलशाहीचं वाईट मूळ काय आहे तर आर्थिक फायदा जो होतो तो भांडवलदाराच्या खिशात जातो. मग जर आणि भांडवल किंवा औद्योगिकरण झाल्याखेरीजही देशाची प्रगती होत नाही. परंतु मग हे करत असताना देशाचं औद्योगिकरणही झालं पाहिजे आणि लोकांची पिळवणूकही व्हायला नको. म्हणून आर्थिक विषमता निर्माण होऊ नये आणि देशाची प्रगती व्हावी यासाठी आर्थिक समानता प्रस्थापित झाली पाहिजेत. कारखान्यात काम करणारा जो कामगार असेल त्याच्या कामाचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे आणि त्याच्या कामाचा मोबदला जर त्याला मिळाला तर देशात आर्थिक समानता काय होईल? निर्माण होईल. त्यानंतर बघा, साम्यवादामध्ये खाजगीकरणाला विरोध आहेत. साहजिकच आपण बघतोय की भांडवलदार आणि साम्यवाद एकमेकांना काय आहेत? विरुद्धाच्या विचारसरणी आहेत आणि जर खाजगीकरणाला विरोध केला तरच साम्यवादी क्रांती काय होऊ शकते? यशस्वी होऊ शकते. साम्यवाद यशस्वी होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाहीत. म्हणून खाजगीकरणाला काय केला जातो? साम्यवादात विरोध केला जातो. साम्यवादी विचारसरणीचा खाजगीकरणाला साहजिकच विरोध होता. उत्पादनाची खाजगी मालकी, खाजगी उद्योजकता व नफा ही भांडवलशाहीची मुख्य उद्दिष्टे आहेत. त्यांचे पारिपत्य करण्यासाठी साम्यवादाचा प्रसार होणे आवश्यक आहे. या घटकांच्या आधारावर साम्यवादी विचारसरणी आखली गेली व लोकहिताला प्राधान्य देऊन लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल याचा प्रयत्न साम्यवादामध्ये केला गेला आहे. साम्यवाद म्हणजे भांडवलशाहीला काय आहेत? विरोध आहेत. खाजगीकरणाला विरोध आहेत. कारण खाजगीकरण जर झालं तर मुठभर लोकांच्या हाती काय होते? सत्ता जाते. त्याचा ते वापर करतात आणि देशाच्या जनतेची पिळवणूक करतात. म्हणून साम्यवादामध्ये खाजगीकरणाला काय आहेत? प्रचंड विरोध आहेत. तेथे साम्यवादालाच प्राधान्य आहे. धन्यवाद.